रिलॅक्स व्हा जरा. शांत व्हा. चेहऱ्यावर तुमच्यासारखंच मोठं आणि माझ्यासारखं गोड हास्य ठेवा. तुम्ही जे एकमेकांशी बोलत आहात किंवा असाल किंवा आजूबाजूला काही सुरू असेल, तर आधी इथे सत्संगाजवळ या. जिथे जसे ज्या वातावरणात तुम्ही आहात, एकदम रिलॅक्स राहा. पुन्हा चेक करा. आहे का ते ओठांवरचं हास्य तुमच्या हृदयामधून आलेलं शुद्ध, सात्विक आणि कारणाशिवायचं आहे का बघा. बघत राहा. कुठे जायचं नाही. काही शोधायचं नाहीये. काहीच मिळवायचं नाहीये. अस्वस्थता अगोदर सोडून द्या. ती सुटली की ते हास्य आपोआप येत. गोंधळ काय सुरू आहे आजूबाजूला? कोण आहे तुमच्या आजूबाजूला? याचा काहीच फरक पडत नाही जर तुम्ही आतून शांत असाल तर. तुमचे डोळे, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा चेहरा, तुमचा अनुभव, इतकंच नाही तर या ऑनलाईन सत्संगातून माझी कंपन तुमच्यापर्यंत आणि तुमच्या अंतर्मनातील कंपन माझ्यापर्यंत पोहोचतात. जर तुम्ही आतून तितके तरल आणि शांत झाला तर तुम्हाला ते कळेल. नवीन साधकाला कळू नाही शकत. जे अस्वस्थ आहेत, जे कुठेतरी अडकलेले आहेत, जे ऑनलाईन आले तर खरं, पण त्यांची लाईन अजून ऑन नाहीये. ते आतून शांत नाहीयेत. उथळ पाण्याला जसा खळखळाट असतो ना, तसा त्यांच्या मनातला गोंधळ त्यांच्या चेहऱ्यावरती वाचता येतो. अस्वस्थ मनाचा गोंधळ चेहऱ्यावरती वाचता येतो आणि हृदयात असलेली प्रेमाची शांतता चेहऱ्यावरतून अनुभवता येते. तुमच्या हालचाली, तुमचा चेहऱ्यावरचा भाव, तुमचे डोळे, तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचं असणं जसं शांत जलाशय आहे ना,
स्थिर असतं. तसं जो साधक माझ्या सोबत ज्याची तार जोडल्या गेली तो स्थिर आहे. झालं त्याला निर्विचार अवस्था आली, सत्संग सुरू झाला, माऊलीच्या शब्दांच्या सोबत तो वाहतोय, अडथळा नाहीये कुठेच. आता त्याच्या डोक्यात दुसरं तिसरं काहीच नाही. बघा असं आहे का? बघा जागृत आहात का? माऊलीजींचा सत्संग अनुभवण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाहीये. जिथे आहात या आवाजाच्या मागच्या कंपनांसोबत एकरूप झालात की तुम्ही चैतन्यवनात आलात. तुम्ही तुमच्या इथे नाहीच आहेत. कळतंय का? कुठलंही आणि कितीही दूरचं अंतर दोन माणसांना जोडण्यासाठी दूर नसतं, जर ते अद्वैत स्थिती अनुभवत असतील, एकरूप झालेले असतील, सोबत मनाने असतील. आणि मग ज्या वेळेला तुम्ही असं इतकं शांत होऊन, जागरूक होऊन पण पुन्हा चेक करा चेहऱ्यावरच स्मित हास्य. नाटक नाही ते. लक्षात घ्या. नाटक नाही. चेहऱ्यावरचं स्मित हास्य हे नाटक नाही. कारण मनात कुठली तकतक नाहीये. मी एकटक पाहतोय म्हणून नाटक करत नाहीयेत तुम्ही. कळतंय का? डोक्यात कुठलीच कटकट नाहीये म्हणून नाटक करण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या दुखण्याच्या, शरीराच्या, मनाच्या, विचारांच्या, आजूबाजूच्या वातावरणाच्या आता तुम्ही गेलात पलीकडे, जिथं विश्व आहे फक्त माऊलीजींच्या सत्संगाचं. आणि जे जोडल्या गेलेत ना ते सगळे जण मला असे दिसताय तिथे, फक्त कसे? शांत, पूर्ण शांत. जे अजून स्थिर होत आहेत, कुणी इकडे मोडतंय काहीतरी, कुणी असं काहीतरी करतंय, कुणी आजूबाजूला बघतंय. स्थिरता नाहीये. अर्थात तुमच्या स्थिरतेशी मला काही घेणं देणं नाहीये, कारण मी आता माझा स्थिर आहे. मी तुमच्याकडे बघणारही नाही. कारण बघणं किंवा न बघणं, तुमच्याबद्दल बोलणं किंवा न बोलणं, तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि तुम्हाला वाटलं की माऊलीजी मला बोलले म्हणून तुम्ही शांत बसलात, तर ते बंधन आहे. लक्षात घ्या. आणि तुम्ही फक्त वाहात, तुमच्या चेहऱ्यावरती एक आत्मिक आनंद सुरू झाला आणि तुम्ही सगळ्या विदेही अवस्था देहाच्या पलीकडे गेलात, तर ती बांधिलकी आहे. सत्संग बंधनातून बांधिलकीकडे जाण्यासाठी. बंधन जबरदस्ती आहे. बांधिलकी मुक्ती आहे. बंधन नियम आहे. बांधिलकी
प्रेम आहे, प्रेम. बंधन कर्तव्य आहे. आणि बांधिलकी कर्तव्य नाहीये. बांधिलकी जाणीव आहे, जाणीव. आणि ज्याच्यामध्ये ही बांधिलकी आहे तो मिडास नावाचा जो राजा होता, ज्यांनी देवाला सांगितलं की ज्याला मी हात लावेल तो सोनं बनेल. त्याने त्याच्या मुलीला हात लावला, मुलगी सोन्याची झाली. आणि मग त्याला कळलं, अरे आता ही सोन्याची तर झाली पण बोलू तर शकत नाही, आता काय कर. तेव्हा कळालं की याला अर्थच नाही. तस जो माऊलीच्या सोबत बांधिलकीने आला त्याच्या सत्संगाचं सोनं झालं. कारण सत्संग परीस. आणि जी भावना आता तुमच्यामधून आहे, तुम्ही जेवढ्या मनापासून जोडल्या गेलात या सत्संगासोबत, या शब्दांसोबत, तुम्ही जेवढ्या हृदयापासून हे ऐकत आहात तितकंच तुम्हाला मिळणार आहे. सगळेजण इथे सेम ऐकत असतील तरीही. कारण सत्संगातून मिळणाऱ्या अनुभवाचे निर्माते सुद्धा तुम्हीच आहे. जसं त्या भस्मासुराला त्याच्याच डोक्यावरती हात ठेवायला लावून त्याचं भस्म केलं देवानी, तसं तुमच्या मनातला विचार तुमच्या डोक्यावरती हात ठेवण्यासारखा आहे. जो विचार तुमच्या मनात आहे तसंच तुमचं होतं. त्याला वाटायचं सगळ्यांना भस्म करावं, त्याचं भस्म झालं. मला असं वाटलं की सर्वांचं चांगलं व्हावं, तेवढ्या पटीनं ती चांगल्या विचारांची शृंखला, त्या चांगल्या विचारांचा प्रवाह, त्या चांगल्या विचारांच्या त्या सावलीमध्ये मी असा शांत होऊन बसतो फक्त. सत्संग ते आहे. तुम्ही ऐकता शब्द. अहो मंडळी, हे शब्द तुम्हाला ज्ञान देण्यासाठी नाहीयेत. मग हे शब्द तुम्हाला मौनात नेण्यासाठी. मला बोलायची इच्छा नाहीये. मला असं वाटतं की चालू ठेवावा हा ऑनलाईन सत्संग, तुमच्याकडे बघत राहा. तुमच्या मनामध्ये कुठलाच विचार नसेल तर माऊलीच्या चेहऱ्यावरचा भाव तुमच्या हृदयात येईल, तुम्हाला अनुभव येईल. पण तुम्ही ते समजू शकत नाही. तुम्हाला शब्दांची भाषा कळते म्हणून मला शब्द वापरावे लागतात, पण माझे शब्द तुमच्या मनात शब्द निर्माण करण्यासाठी नाहीये. माझे शब्द तुम्हाला निशब्द करण्यासाठी आहे. आणि त्या निशब्द अवस्थेतून हे शब्द जर तुमच्या आतमध्ये मौन निर्माण करत नसतील तर मग या शब्दांचा उपयोग काय. आणि मौन 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 म्हणजे तोंड बंद करून बसणं नाही, न बोलणं म्हणजे मौन नाहीये. तुमच्या आत्म्याची स्थिरता म्हणजे मौन. लक्षात ठेवा मंडळी, शब्द मौनासाठी आहे. डोळे स्वतःला पाहण्यासाठी आहे. कान स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी आहे. आणि श्वास हा ध्यानासाठी आहे. आणि ध्यान हे परमेश्वराकडे जाण्यासाठी आहे. आणि परमात्मा हा तुमच्यातलं आत्मतत्व तुम्ही समजून घ्यावं याच्यासाठी. तुम्ही रोज जे काही बोलता त्यातून तुमच्या स्वतःच्या मनात आणि दुसऱ्यांच्याही मनात
असंच मौन निर्माण होतं का? हा प्रश्न स्वतःला विचारा. प्रश्न घेऊन आलेली माणसं तुमच्याकडे, गोंधळात असलेली माणसं, आता यांना हे विचारू, ते विचारू, ते विचारू, ते विचारू, असं सगळं डोक्यात ठेवून आलेली माणसं, ज्या वेळेला तुम्ही त्यांना आणि ते तुम्हाला पाहतात, ते सगळे प्रश्न विसरून जातात. आता प्रश्न विचारायचाच नाहीये, आता फक्त सोबत राहायचंय. कारण तुमचं असणं, तुमचं अस्तित्व, तुमचं पाहणं आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तुमचे शब्द, त्यांच्या अंतरंगात आता जे तरंग आहेत ते संपवतात. आणि तरंग संपले की तो तुमच्या रंगात रंगतो. आणि तुमच्या रंगात तो रंगला की त्याच्या आतमध्ये एक मौन येतं, मौन. काय आहे मंडळी हे? हे ज्ञान नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपलं शिबिर हे ज्ञानासाठी नाहीच आहे. नाव ज्ञान योग आहे. पण रस्ता जरी ज्ञानाचा असेल तर योग मात्र ध्यानाचा आहे. हे लक्षात घ्या. ज्ञान म्हणजे काय? मला सर्व काही माहिती आहे. मला माहिती आहे. माऊलीचे सत्संग का घेत, मला माहिती आहे. हे विश्व कशासाठी निर्माण झालं, मला माहिती आहे. मी सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे, मला ऑलरेडी माहिती आहे. भगवद्गीता माहिती आहे, ज्ञानेश्वरी माहिती आहे. मी ज्ञानी आहे. आणि या जगामध्ये मला सगळं माहिती आहे, हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे. ज्ञानयोग काय करतो? आता परवापासून जे शिबिर होणार आहे ते काय करतं? आपला प्रत्येक सत्संग काय करतो? हा प्रत्येक सत्संग तुम्हाला, हे प्रत्येक शब्द तुम्हाला, आपला सत्संग तुम्हाला, आपलं प्रत्येक शिबिर तुम्हाला, मला सर्व काही माहित आहे, या अवस्थेतून तुम्हाला या अवस्थेकडे नेतं जिथे निरागसता आहे. ते मला काहीच माहिती नाही. काहीच माहिती नाही मला. मैं कुछ नहीं जानत. कळतं? मला काहीच नाही माहिती. समजतंय म्हणजे खरी गंमत तर अशी आहे की जसं 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 तुम्ही आत्मज्ञान घेत जाता, सत्संग ऐकत जाता, तसं तसं तुमच्या आतमध्ये ही अनुभूती येते की मला काहीच माहिती नाही. हे कसं काय चालू आहे, मला काहीच माहिती नाही. हे संपूर्ण विश्व गूढ आहे, अतार्किक आहे, अगम्य आहे. आणि या गूढतेला समजून घेण्यासाठी आणि जाणण्यासाठी हे जीवन नाहीच आहे. मग जे माहितीच नाहीये त्याच्याविषयी, जे अतार्किक आहे त्याच्याविषयी तर्क करण्यासाठी जीवन नाहीच आहे. जे कल्पनातीत आहे त्याच्याविषयी कल्पना करण्यासाठी जीवन नाहीच आहे. मग त्या गूढतेत जगून एक एक क्षणात वाहण्यासाठी जीवन. बघा, ज्ञान कुठून येतं? गूढ आहे. प्रेम कुठून येतं? गूढ आहे. जीवन काय आहे? गूढ आहे. माणूस का हसतो? गूढ आहे. का रडतो? गूढ आहे. कुठून आलाय? गूढ आहे. आणि त्या गूढतेतच एक मजा आहे. काल अनेक लोकांनी मला सांगितलं, माऊलीजी कालचा सत्संग तुम्ही रेकॉर्ड केला का? रेकॉर्ड करायला पाहिजे होता. आणि गंमत ही आहे की रेकॉर्ड केला असता तर कालचं आलंच नसतं. मौलीजी काल तुम्ही जी सायंकाळी कविता केली ना, मला अगदी डोळ्यात टचकन पाणीच आलं कालच्या सत्संगातून. प्लीज तुम्ही तो सत्संग पुन्हा घ्याल का? नाही घेणार. का नाही घेणार? घेऊच शकत नाही. का बरं? ठरवून बोललोच नव्हतो. का बरं? त्यालाच तर सत्संग म्हणतात. म्हणजे ठरवून बोलतात ते त्याला व्याख्यान म्हणतात.
कळालं? त्याला व्याख्यान म्हण. जे कधी ठरवतच नाही, मग कसं काय येतो सत्संग माऊलीजी? अरे हीच तर गुढ आहे, आणि त्या गुढतेतच राहणं, हीच तर सत्संगाची मजा आहे. एकदा माऊलीजी बोलले, पुन्हा नाही येत. मग येतोय कुठून? आपल्याला काय घेणं देणे? तुम्ही आंबे खाना, कोई कशाला मोजताय? छान वाटतंय ना, रिलॅक्स वाटतंय ना, मजा येते ना, होतंय ना. त्यांनी केली ना निवड आपली, आपण कशाला करायचं काही डोक्यात आणायचं? मी ज्ञानी, मी ज्ञानी, मी बोलतोय, मी या सर्वांचा सत्संग घेतोय. आता हे जेवढे लोक ऐकतात ना, ते मला ऐकण्यासाठी आले. अरे येड्या, हे सगळं आपोआप होतंय, याच्यात तुझं असं काही नाहीच आहे. तुम्ही एखादी गोष्ट जेवढी जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करता, तेवढा गोंधळ वाढतो, आणि जे चालू आहे ते जेवढं अनुभवता, तेवढा गोंधळ शांत होतो. जो गुढतेत जगतो तोच खरा ज्ञान. हॅलो, समजतंय का म्हणजे? मग जसं जसं तुम्हाला शिबिर करता, तुम्ही आत्मज्ञान होतं, जसं जसं तुमचं मन शांत होतं, जसं जसं तुम्हाला आनंद मिळतो, जसं जसं तुम्ही शून्यावस्थेला जाता, प्रत्येक सत्संग, प्रत्येक ध्यान, प्रत्येक वेळेला भस्त्रिका करणं, हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं, सेवा करणं, या छोट्या छोट्या गोष्टी काय करतात मंडळी तुम्हाला? निरागस बनवतात, शून्य बनवतात. आणि मग तुम्हाला कळतं, अरे मला माहिती काही नाहीच आहे, आणि मुळात मला माहिती करून घ्यायची गरजही नाही. का बरं? जे जसं आहे ना, मी खुश. का माहिती करून घ्यायची? सांगा. समजतंय? म्हणजे सत्य ज्ञान जर तुम्हाला मिळालं, अनुभव जर तुम्हाला आला, तर तुमचा प्रवास शिबिराच्या माध्यमातून कसा होतो? मला माहित नाही, इथून तुमचा सुरू झालेला प्रवास, मला काहीच माहिती नाही, इथं संपतो. हा. हं? असं कसं काय? मला माहिती नाही, इथून सुरू झालेला प्रवास तुमचा, मला काहीच माहिती नाहीये, इथे संपतो शिबिर केल्याच्या नंतरचा प्रवास. आणि हे जे मी सांगतोय ना, म्हणजे हा माझ्या स्वतःचा मागच्या 30 वर्षाचा अनुभव सांगतोय हो, या ज्ञानयोगाच्या प्रवाहातला. सुरुवातीचं शिबिरात येण्याच्या अगोदरचं माहित नाही, हे कशातून असतं? हे दुःखातून असतं, हे उत्सुकतेतून असतं. मला काही माहिती नाही, नाही मला जाणून घ्यायचंय, किंवा इंटरेस्ट नाहीये, मला काहीच नाही माहिती. हम्म. ही सुरुवात. पण नंतर जे असतं ना, शिबिर केल्याच्या नंतर, ती सुद्धा अवस्था हीच येते की मला काहीच माहिती नाही. पण ती अवस्था कशी असते? आश्चर्यातून, आनंदातून, कृतज्ञतेतून, विस्मयातून, स्वतःच्या जाणीवेत. कसं? पहिलं हे विश्व कसं निर्माण झालं असेल? मला नाही माहिती यार. काय राव, मला माहितीच नाही. आणि शिबिर केल्याच्या नंतर हे विश्व कसं निर्माण झालं असेल रे? माहितीच नाही राव. कसं निर्माण झालं? खरंच गूढ आहे ना? पण या विश्वाचा आपण एक भाग आहोत, विश्वकर्त्या. आ हा हा हा. थँक यू परमेश्वरा, तुम्हाला या विश्वाचा भाग बनवलं. थँक यू. हॅलो. कळतंय? पहिलं काही मला माहिती नाही, दुसरं काही माहिती नाही. पहिलं, हे प्रेम काय रे? काय माहिती राव. मला तर कोणी केलंच नाही. माझा तर प्रेमभंग झाला दोनदा. काय सांगा. आणि दुसरं, शिबिर केल्याच्या नंतर हे प्रेम काय? माहितीच नाही राव. पण खरंच 6 दिवसाच्या त्या शिबिरामध्ये तुम्हाला काय सांगू, मी ते प्रेम असं अनुभवलं, इतका बुडून गेलो ना त्या प्रेमामध्ये, की डोळ्यातून आनंद आश्रत होते. वेगवेगळ्या रूपाने ते प्रेम प्रगटत होतं. पहिल्यांदा कृतज्ञतेतून, मग आनंदातून, मग निसर्गाशी एकरूप होण्यातून, मग आईपणातून, मग देवत्वातून, मग सेवेतून, मग सगळ्यांच्या सोबत नाचण्यातून, मग देवाचं नाव घेण्यातून, मग नामस्मरणातून. पण खरंच माहितीच नाही रे काय कर. पण परमेश्वरा,
खूप खूप धन्यवाद की प्रेम बनून तू माझ्या हृदयातून वाहतोय. थँक्यू परमेश्वरा, थँक्यू. खरंच माहिती नाही पण काय प्रेम, पण देवा. अनुभूती अशी आहे ना प्रेमाची. बस त्या प्रेमानेच मी जिवंत आहे परमेश्वरा, मला माहिती. आणि त्यांनीच तर मला सावरलं, पण काय मला माहिती नाही, आणि मला जाणून घ्यायचं पण नाही परमेश्वरा. बस आहे तुझ्या प्रेमामुळे मी मला. अरे मग करायचं काय आता जीवनामध्ये? प्रेम की धारा बहाते चलो, उस नदिया में बहते चलो, गुरु नाम गाते चलो, नाम रसामृत पीते चलो, गुरु महाराज स्वीकार करो मेरा प्रणाम. काय करताय तुम्ही? काय नाही. प्रेम की धारा बहाते चलो, उस नदिया में बहते चलो. जिथं जिथं मी जाईल, वळून बघितलं, प्रेमाच्या पाऊल खुणा तिथे असतात. प्रेममय झालेलं जीवन असेल, प्रेमाच्या रंगात रंगून जाणार. ते कसं काय रे असं? काय माहिती, आपल्याला काही घेणं नाही, पण फार छान वाटतं. मला काहीच माहिती नाही. का बरं? अरे आपल्याला काय माहितीये? कशाला ते भानगडीत पडायचं? अरे 9 महिने 9 दिवस आईने सांभाळलं, केवढं प्रेम असेल. अरे बापाने काय काय केलं, केवढं प्रेम असेल. अरे चैतन्यवनाशी जोडल्या गेलो तर देवाचं केवढं प्रेम असेल, आणि जर जोडल्या गेलो नसतो तर आज काय झालं असतं देवा. काही माहिती नाही मला, पण इथं माहिती आहे. यस, इथं कुठेतरी जाणवतंय, तू मेरे पास है बस. कहीं तो है. तू न जाने आस पास है खुदा. आहे कुठे म्हणजे? आता हे कशातून आहे मला माहिती नाही. आश्चर्यातून आहे, आनंदातून आहे, कृतज्ञतेतून आहे, निरागसतेतून आहे, आणि जाणीवेतून आहे. ए कस काय रे? काय माहिती राव. पण आहे ना. लय भारी वाटत. अहो हे जे शरीर आहे ना मंडळी, हे आहे 47 वर्षापासून फक्त. पण या शरीराच्या आतमधल्या ऊर्जेचा प्रवास, आमचे कृष्ण भगवान सांगतायत गीतेमध्ये, ज्ञानेश्वर माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, की या आतमधल्या ऊर्जेचा प्रवास हजारो वर्षांपासून आहे. आणि हे ज्ञान मला मिळालं, हे कस काय रे? काय माहिती राव, पण देवाची फार कृपा आहे. आता काय, डोळ्यांमध्ये अश्रू आणि चेहऱ्यावरती हसू आहे, आतमध्ये जाणीव आहे, आणि हात जोडलेले आहेत, आणि हृदयातून कृतज्ञता वाहते. कस काय रे? माहिती नाही. अरे हजारो वर्षापासूनचा प्रवास होता हा. आणि ह्या जन्मात बघा ना, ज्ञान योगाच्या रूपाने साकार झाला, आणि त्याच्या रूपाने ज्ञानयोगाच्या माझा प्रवास साकार झाला, आणि आता जीवनाला आकार आला. बघ, आहे की नाही म्हणते? अरे मी आहेच कोण? मी आहेच कोण? या विश्वाच्या फापट पसाऱ्यात मधला, या वैश्विक सागरामधला, अरे एक छोटासा थेंब सुद्धा नाही रे. अनंत आकाशगंगा, अनंत विश्व, अनंत तारे, अनंत ग्रह, त्याच्यातलं एक मी. एक मैं और एक तू, दोनों मिले. बघा सुरू झालं सत्संग. या अनंत विश्वामध्ये, अरे कुणीच नाही. काय तुमचं माझं अस्तित्व शून्य. अरे मग शून्य होण्यातच मजा आहे ना. अरे ज्ञान योगात येऊन व्हायला शून्य, काहीतरी करावं लागतं पुण्य. लक्षात घ्या. हम्म. असेल जर काही तुमच्या गाठीशी पुण्य, तरच तुम्हाला होता येतं शून्य. हे कळालं की अहंकार संपला, आणि मग जिकडे तिकडे निर्गुण निराकारामध्ये असलेल्या ऊर्जेचा आणि तुमचा संवाद सुरू झाला.
त्याला ध्यान म्हणायचं, त्याला प्रार्थना म्हणायचं, त्याला पूजा म्हणायचं, त्याला सत्संग म्हणायचं. हॅलो. समजतंय? अहंकार, 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 अहंकार म्हणजे काय? स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचं अज्ञान म्हणजे अहंकार. मी आहे ना, मी कोण? मी हा लाल शर्टवाला. मी कोण आहे? माऊलीची फुगीर तोडका. मी कोण आहे? मी मिस्टर ज्ञानेश्वर नारायण भुसाळ. अरे ते 47 वर्षापासून तुझं काही नाहीये, नाव दिलंय, शर्ट साधकांनी दिलाय. ज्या कम्प्युटरवर तू सत्संग घेतोय तो दुसऱ्याने तयार केलाय. कळतंय का? हे नाव दुसऱ्याने दिलंय. तुझं अस्तित्व काय याच्यामध्ये? तू कोण आहेस? तुझा तर हजारो वर्षापासूनचा प्रवास आहे. तू या सगळ्यांच्या पलीकडचा आहे, ही मीची चुकीची माहिती आहे. आणि मग हे सगळं असल्याच्या नंतर जो अवेअरनेस आहे तो मी बद्दलचा, आणि मग जाणीव झाली छोट्या छोट्या गोष्टींमधून, छोट्या छोट्या प्रसंगांमधून, अरे मी कुणीच नाहीये, की लगेचच त्या प्रसंगापासून मुक्ती मिळते. का बरं? मी कुणीच नाही. सांग. बोला. अरे मला काहीच माहिती नाहीये, आणि जे आहे ना बस आनंद आनंद आहे. अरे याच्या एवढी सुंदरताच जीवनाची नाहीये मंडळी. मला सगळं काही माहिती हे सगळ्यात मोठं अज्ञान. आता आता ज्ञानयोगाचं शिबिर केल्याच्या नंतर अरे मला काही माहिती नाही, आणि मला काही माहिती करून घ्यायची पण नाही. का बरं? अरे मी कोण माहिती करून घेणारा? तो आहे मला नेणारा, जो निर्माता आहे. मी त्याची निर्मिती आहे. कळतंय? एवढं मी जाणलेलं आहे, मग अजून काय माहिती? त्यांनी माझं बोट धरलं, मी त्याला पाहतोय, तो जिथे नेईल तिथे जायला जर मी तयार आहे, तर कोण जिंकणार मला काय माहिती, कोण हारणार मला काय माहिती, पुढच्या क्षणात काय होणार कुणाला काय माहिती, पण पुढच्या क्षणाला जे होईल ना ते स्वीकारायला मी तयार आहे. यस. का बरं? अरे पुढच्या क्षणाला काय होणार हे माहिती नाही, हीच तर खरी मजा आहे की नाही सांगा? रिझल्टच माहिती नाही, आणि जाणून घ्यायचंच नाही. अरे तुम्हाला मला जर मरेपर्यंत रोज रोज काय काय घडणार तुमच्या आयुष्यात सगळं लिहून दिलं, अरे आयुष्याची मजा संपून जाईल ना. आयुष्य सजा होईल ना. सांगा. तुम्हाला आयुष्यातून लवकर रजा घ्यावीशी वाटेल ना. आयुष्यातून आनंद वजा होईल ना. सांगा. का बरं? सगळं माहिती पुढे काय होणार आहे. आयुष्याची खरी मजाच ही आहे, माहितीच नाही काही. काय माहिती हो तुम्हाला? काय माहिती? जे जे लोक भविष्यामध्ये अडकले, चला भविष्यात हे सांगा, सांगा याच्यात काय काय आहे माझं भविष्य. अरे त्याच त्याला भविष्य माहिती नाहीये. आणि माहिती करून करायचं काय? कोण बघल अशी मॅच की ज्याचा रिझल्ट अगोदरच सांगून टाकला? मॅच मध्ये आता IPL रात्री मॅच असते बघा. मॅच मध्ये रात्री केव्हा मजा येते? जेव्हा ती मॅच टफ असते. टफ एकदम. कुछ भी हो सकता है, कुणी जिंकू शकतं, कुणी हरू शकतं लास्ट ओव्हर पर्यंत, आणि मग यस. सांगा. आयुष्य हे असंच आहे. निसर्गाने आपल्यावर खूप भरभरून प्रेम केलेलं आहे, आणि म्हणून त्यांनी भविष्यात काय होणार आहे आपल्याला सांगितलेलं नाहीये. त्याला आत्ताच थँक्यू म्हणून टाक. ए भगवान, जहां कहां पे तू है, थैंक यू थैंक यू थैंक यू। क्यों? क्योंकि तूने लाइफ ऐसा बनाया कि आगे क्या होने वाला है कुछ पता नहीं, माहित नाही, माहित करून घ्यायची इच्छा नाही. का बरं? हम ज्ञान योग के साधक है शनी, हम वर्तमान में जीते हैं. ज्यांनी ज्यांनी शिबिर केलं ते वर्तमानात जगतात. हॅलो. सांगा. समजत? बुझी को आग कहते हैं, जली को राख कहते हैं, और जो
हमेशा हसते हे उसे ज्ञान योग साधक कहते. घसा बसला माझा, बस झालं नाटक तुमचे. कळतंय का मंडळी? अरे ही किती सुंदरता आहे. ही जी एक्साइटमेंट आहे ना कुठली, हे काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही, पण आपण जास्त दीड शहाणे. बघा तुम्ही, आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे असते. हे पुढे काय होणार, पुढे काय होणार, सांग. अरे विसरा भूतकाळाला, सोडा चिंता भविष्याची, राहा वर्तमानात आणि प्रवास सुरू करा. कुठला? मला काहीच माहिती नाही. इथून सुरू झालेला प्रवास कुणीकडे करायचा मला काहीच माहिती नाही. अरे पण मजाच मजा आहे आयुष्याची. अरे काहीच माहिती नाही पण आयुष्य सुंदर. बघ, काहीच माहिती नाही पण आयुष्य सुंदर आहे, कारण परमेश्वराचा विश्वास माझ्या अंदर आहे. जे तोंड उतरून बसलं ते बंदर आहे. हम्म. कळतंय? समजतंय म्हणजे? बघ, विचार कर. मग हे ज्ञान मिळण्याच्या आधी तुम्ही काय करता, आणि ज्ञान मिळाल्याच्या नंतर तुम्ही काय करता? ज्ञान मिळण्याच्या आधी तुम्ही जे काम करता, ज्ञान मिळाल्याच्या नंतर सुद्धा तेच काम करता, पण ज्ञान मिळण्याच्या आधी तुमच्यासाठी ती सजा असते, टेन्शन असतं, भविष्यात काय होणार याची चिंता असते. आणि ज्ञान मिळाल्याच्या नंतर कुठलीच चिंता नसते. अरे रोजचा दिवस कसा जातो कळतही नाही, दिवस कसे गेले कळतच नाही. आणि लागला आता चौथा महिना एप्रिल, बघा तुम्ही 2025. काय सांगू तुम्हाला. आमच्या रामभाऊचं लग्न झालं नाही, आणि आज मला म्हणे माऊली दिवस कसा गेला कळालंच नाही. म्हटलं कोणासोबत होते तू? म्हणे लका भाऊ सोबत, सूर्यभान गुरुजींसोबत, अशोक मामा सोबत आणि पंढरे गुरुजींसोबत. म्हटलं मग हे चौघ सोबत असताना तुम्हाला दिवस कसे गेले हे कळूच शकत नाही, माहितीये? कारण हे चौघ ज्ञानयोगाचे साधक आहे, हे छान एन्जॉय करतात. आणि ज्या वेळेस तुम्ही जीवन एन्जॉय करतात त्यावेळेला तुम्हाला दिवस कसे गेले कळेल का? सांगा. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. हॅलो. अरे आजचा दिवस आमचा तसाच गेला ना. सकाळी 5 वाजता सुरू झालेला तो दिवस, सकाळची साधना घेऊन सेवा करून, जे दिवसभर नंतर जेवण करून नाश्ता ते गोपाळकाला खाऊन जो खेळ सुरू केला. बघा, तो खेळ किती वेळ झाला ते कळालंच नाही, आणि आनंदाचा मेळ बसला. सांगा. कसा दिवस आला आणि कसा दिवस गेला कळालंच नाही, याचा अर्थ तुम्ही मजेत. दिवस कटतच नाही. कटता कटत. ज्ञानयोगाच्या आधी ज्ञानयोगाच्या नंतर हेच आहे ना. आधी तेच काम, आता तेच काम. आधी करावं लागत होतं, आता होऊन जात. बघ, कळतंय का मंडळी मला काय सांगायचंय तुम्हाला? पण लोकांना आहे ना अज्ञान जर असेल तर मला माहिती नाही हे सहन होत नाही, हे दाखवता येत नाही, आणि मला माहिती नाही हे सांगणं सुद्धा, हो, त्यांच्या स्टेटसला शोभ. आता तुम्ही बघा असे खूप लोक असतात. तुम्ही एखाद्याला साधा पत्ता विचारा, त्याला माहिती जरी नसलं ना, ते मान्य करत नाही मला माहिती नाही, ते म्हणते इकडं इकडून बघा तिकडून, ते चुकीच्या रस्त्याला पाठवा. तर मला माहिती नाही. अरे हट, मी तर सगळ्यात ज्ञानी आहे. हो मंडळी, पण काय माहितीये मला सांगा ना. जीवन एवढं सुंदर आहे, विश्व एवढं सुंदर आहे, डोंगरावर गेल्यावर छान वाटतं, का बरं नाही माहिती? लहान मुलं एवढी निरागस आहे, का बरं नाही माहिती? वारा वाहतोय, का बरं नाही माहिती? मुलं रडतात, उठतात, खेळतात, हसतात, छान पुन्हा नाचायला लागतात, का बरं नाही माहिती? मला काहीच माहिती नाही, बस मी त्या विश्वाचा एक. समजते? पण हे कसं आहे, दुःखातून किंवा अज्ञानातून नाही. मला माहिती नाही, अरे ज्ञान आहे मंडळी, ज्ञान आहे, पण आता आश्चर्य आहे.
कसं असेल रे यार. खरंच. कमाल आहे राव. आहे की नाही? आश्चर्यातून या विश्वाकडे बघून कमाल आहे असं करणं, हीच जीवनाची धमाल. नाही तर ओझं वाहणारे हमाले. कळालं का मंडळी? काहीच माहिती नाही. ठीक आहे, ओके. म्हणजे याचा अर्थ काय? खरं ज्ञान आपल्याला लहान बनवतं, आणि जे जे काही जीवनाला आनंद देणारं असतं, जे जे प्रतिभा संपन्न करणारं असतं, जे जे हृदयाला भिडणारं असतं, जे जे आत्मिक शांतता देणारं असतं, काही माहितीच नसतं म्हणजे. बघा ते, कोणीतरी आपलं वाटतं आपल्याला, आणि गाल्यातल्या गाल्यातच आपलं. का आपलं वाटतं? माहिती नाही. कुठेतरी तुम्हाला एखादी कविता सुचते. का बरं? माहितीये? हॅलो. माहिती नाही. आपोआप झालं ते. सांग. कुणीतरी एखादा शोध लावला. कसं काय? यावेळेस तो काहीच करत नव्हता, माहिती नाही, आपोआप लागला. मग न्यूटन झाडाखाली बसला होता आराम, फळ पडलं, लागला शोध आपोआप. मग त्याच्या अगोदर फळ पडत नव्हता का? वरती जात होता का? आर्किमिडीज आरामात झोपलेला होता, युरेका युरेका म्हणून तसंच पळत आला. जेव्हा काहीच करत नव्हते, माहितीच नाही मला. बघा तुम्ही. कळतंय का मंडळी मी काय सांगतोय? बस फक्त मजा आहे, मजा. हे कसं काय रे? माहिती नाही राव. शिबिर होतं आपलं, कसं काय होतं, कोण घेतं हो मंडळी? माहिती नाही. सांगा. शिबिर घ्यायला जर येतो देव, तर मग माझ्या मनाला कोणतं असेल भेव? सांगा. तू फक्त समर्पणाचा भाव ठेव, आणि गोपाळकालाचं जेवण जेव. आहे की नाही? बस दुसरं काय लागतं? मग येईल तुला मस्त चेव काम करायला. यस. मन असं शांत पाहिजे म्हणजे हा प्रवास कशाचा आहे? डोक्याकडनं हृदयाकडचा, शब्दांकडनं मौनाकडचा, श्वासाकडनं ध्यानाकडचा, सत्संगाकडनं शून्यावस्थेकडचा, आणि ज्ञानाकडनं अनुभवाकडचा. कळतंय का? काही माहिती नाही, मस्त एन्जॉय, फक्त एन्जॉय. यस. हॅलो. बोला. कळतंय का? हे ज्ञान कसं आहे माहितीये का? ज्ञानाची मजा कशी आहे? अहंकार बघा, ज्ञान जो आहे ना, ज्ञान, ते ज्ञान अहंकारी बनवतं. कोणतं? जर पुस्तकी असेल तर. आणि अनुभवातलं मला माहितीच नाहीये असं ज्ञान, ते तुम्हाला स्वच्छ बनवतं. म्हणजे म्हणजे तुम्हाला ज्ञान म्हणजे काय? ज्ञान साबणासारखं स्वच्छ तो व्हायचंय. साबण तुमच्या अंगाला स्वच्छ करतं, दुपारीच आंघोळ केली. लक्षात. पण स्नान केल्याच्या नंतर, पाणी अंगाला लागल्याच्या नंतर साबण लावली, साबण म्हणजे ज्ञान, साबण लावली कशासाठी लावली? बोलत राहा मंडळी, स्वच्छ होण्यासाठी. पण ती साबण काढायची असते हेच माहिती नाही, ते साबणाचा फ्यूज घेऊन आलं. का बरं? मी स्वच्छ, मी स्वच्छ, मी स्वच्छ, मी स्वच्छ. लोक म्हणतील तू तर आहे अस्वच्छ, अस्वच्छ. का बरं? अरे तू साबण काढलीच नाही. हॅलो. कळतंय का? जेव्हा तुम्ही स्वच्छ करण्यासाठी साबण लावता, आणि त्याच पाण्याने ती साबण काढून टाकता, तेव्हा तुम्ही स्वच्छ होता. हॅलो. ज्ञान हे त्या साबणीसारखं आहे, सोबत ठेवलं 24 तास सोबत. विज्ञानी 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 ज्ञानी. कोण असतंय? ओझं वाहणार गाढव. 24 तास मी ज्ञानी. ज्ञान कसं आहे? ज्ञान तर आहे, आणि वागताना बोलताना फक्त एकच आहे काय? निरागसता. काही नाही पाहिजे, काही. यस. समजतंय का म्हणजे मी जे बोलतोय ते समजतंय का?
मग ते साबण लावून आलेला माणूस ज्ञानी असूनही अज्ञानी म्हणजे, साबण असून सुद्धा अस्वच्छ राहील की नाही? काढून टाका ते साबण, लावा काढून टाका, लावा काढून टाका, शिका आणि सोडून द्या, शिका सोडून द्या, शिका सोडून द्या. मग सोडून द्या म्हणजे सोडून द्या, अरे भाऊ, दाखवणं सोडा आणि जगणं सुरू करा. क्या बोलते हो? आणि हेच ज्ञानयोगात होतं की नाही, मला उत्तर द्या तुम्ही. आपली सगळी धावणं कशासाठी? जाणून घेण्यासाठी. हे का बरं? हे का बरं? हे का? अरे ते डोंगरावरती जे असं दिसतंय ना, ते ह्याच्यासाठी. क्षितिजावरती आपल्याला जे पाण्यासारखं असतं ना, अरे त्याला मृगजळ म्हणतात. आणि ते या या कारणामुळे होत असतं. अरे लहान मुलं जे अशी अशी करतात ना, ते यामुळे असतं. अनेक पुस्तकांचं वाचन मी केलं आणि ते वाचन केल्याच्या नंतर मला हे ज्ञान मिळालं. कळतंय का आपल्याला? बरं तू हसत का नाही? नाही, मी हसत नाही, मी लिहून घेतो. हसण्याचे फायदे. खळखळून हसण्याचे फायदे. का बरं? मी ज्ञानी आहे, ज्ञानी. मी अंगाला साबण लावून तसाच फिरतो. हॅलो मंडळी. हे असं का बरं, असं का बरं, असं का बरं, असं का बरं, आयुष्यभर असं का बरं, याच्यातच ते जगत. मंडळी बघतायत माझ्याकडे. आयुष्यभर हे असं का बरं, असं का बरं, याच्याकडे बघूनच ते हे विचार करतच जगतं. आणि मग सगळे त्याच्या आजूबाजूचे लोक हाच विचार करते की हे असं का बरं, हे असं का बरं आहे. कळतंय का म्हणजे? हे सगळे लोक तेच करतात ना, हे असं का बरं. मग हॅलो मंडळी, कळतंय? कशासाठी एवढं दाखवायचं, कशासाठी एवढं ज्ञान कशासाठी घ्यायचं? अरे सगळं सोडा आणि जगाना भरभरून बोला. कधीपासून मंडळी? कधीपासून? आत्तापासून. कळतंय? मनातल्या भावना, मनातलं प्रेम, मनातला आनंद, मनातला उत्साह. असं का बरं? याचा कशाला शोध घ्यायचा? त्या आनंदात जगायचं. कळतंय का? आपले दोन चार साधक उपाशी का बरं? जेवणाचं ताट समोर ठेवल्याच्या नंतर ते ज्ञानी लोकांच्या नादी लागले. हे जेवण कसं मिळत असेल बरं? हे गहू कसे तयार झाले असतील? खरंच. हे त्याचं पीठ कसं केलं असं? आणि ते गॅसवरती, ते गॅस आलाय कुठून? आपण शोध घेऊ. 2 दिवसापासून उपाशी आहे. आणि मी आपलं झालं, ताव मारलेला आहे. तृप्तीचा ढेकर जेवणाऱ्याला येतो. कळतंय का? जेवणाचं ज्ञान असणाऱ्याला येत नाही. पाण्याचं ज्ञान असलेल्याची तहान भागत नाही. पाणी पिणाऱ्याची तहान भागते. तसंच जगणाऱ्याचं जीवन सुंदर असतं. फक्त जगण्याबद्दलचं ज्ञान घेणाऱ्याचं जीवन हे ओझं झालेलं असतं. समजतंय म्हणजे? कशासाठी? का बरं? असंच का बरं? तसंच का बरं? अरे सोडा आणि फक्त भरभरून जगा. आपल्याला वाटतं की जितकं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला ना, तितकं मी ज्ञानी होईल. काही नाही, उलट जेवढं तुम्ही एक्सप्लेन कराल ना, तेवढं जास्त 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 अजून प्रश्न निर्माण होतात. प्रश्नातून प्रश्न, प्रश्नातून प्रश्न. त्यापेक्षा आनंदाने जीवन जगा मंडळी. स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडू नका, मिळवण्याच्या भानगडीत पडू नका. उगीच गोंधळात पडताल. बस. जीवन गूढ आहे. गूढतेतच मी जगणार आहे. आयुष्याचा आनंद मी घेणार आहे. एक एक क्षण परमेश्वराचा प्रसाद म्हणून मी जगणार. आणि हेच ज्ञानयोगातून मिळालं की नाही मिळालं सांग? सकाळची जी साधना आहे ती हीच आहे. आपला प्रत्येक सत्संग हाच आहे. तुम्ही ज्ञानी, एक कोण घेणार रे उद्या साधना? या गुरुजींपैकी घेईल की माऊलीजी घेतील? अरे घेऊ दे ना कुणीही, तू जग ना, फक्त आनंदात कर ना, एन्जॉय मस्त. सांगा, बोला. तुम्ही कशाला याचा विचार करता एवढा? आणि ज्ञानयोगाचा प्रत्येक साधक, ज्ञानयोगाचा प्रत्येक लेकरू जे आहे ना, हेच असतं. असंच जगणार असतं की ज्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन नाही. शिबिर याच्यासाठी करायचं.
परवापासून याच्यासाठी यायचं. पुन्हा पुन्हा आपले साधक 50-50 वेळेला शिबिरात येतात. तेच ऐकलेलं असतं माऊलीजींचं, पण असं बसतात माऊलीजींसमोर की मला काहीच माहिती नाही. त्याच जोकला पुन्हा हसायचं. का बरं? कारण तो जोकच माऊलीजी मला काहीच माहिती नाही असं म्हणून लहान बनून सांगतात. आणि तो चैतन्य वनातला 6 दिवसाचा प्रवास तुम्हाला लहान बनवतो. म्हणून वनात यायचं, म्हणून शिबिर करायचं. आणि मुळात हे जे एन्झायटी, डिप्रेशन, मानसिक रोग, चिडचिड, व्यसन करावंसं वाटणं, घरातले भांडणं, नैराश्य, डिप्रेशन, हे आलंच का बरं? हे ज्ञानाचं ओझं आहे सगळं. मी आणि असं कशामुळे, असं कशामुळे, चिंता चिंता चिंता. शिबिर केल्याच्या नंतर काय होतं? ए बाबा, ते सोड जरा आणि जग. जग जरा, आत्ता जग. जगाल तरच या जगात जगाल. कळालं का? अगोदर जगून घ्या. आणि कधी जगणं सुरू होईल तुमचं? ज्ञानाचं ओझं उतरवल्याशिवाय जगणं सुरू होऊ शकत नाही. फुलाकडे बघितलं, वा, सांगा. मी जे नेहमी सांगतो की ज्ञानी माणूस त्या फुलाचं डिसेक्शन करेल, कापेल, त्याचा रस काढेल, सूक्ष्मदर्शकाखाली बघेल आणि मग सांगेल याचं सायंटिफिक नाव हे आहे, याचा रंग याच्यामुळे आहे, हे याच्यामुळे. सुगंध आला का हो त्याला? नाही. ज्ञानाचा रिकामा कागद आहे, कडकड वाजणारा. ज्ञानयोगाचं साधक, ए ते ठेव बाजूला. फुल, वाव काय सुंदर आहे देवा, थँक्यू. आ हा 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 हा. वाह. रस्त्यावरती प्राजक्ताची फुलं पडली. आ हा हा हा. उचलली फिरता फिरता, हातात 5-6 घेतली, दिली. वा. मध्येच घेतला सुगंध, टाकली आपल्याच डोक्यावरती. आनंद लहरी, आनंद लहरी. चालले आपली रिकामे. आता या फुलाचा आनंद अनुभव कुणी घेतला, पहिल्यानी का दुसऱ्यानी? पहिल्याकडे तो फडफड करणारा कागद आहे, दुसऱ्याकडे काही नाही, अनुभव. नका प्रश्नात पळू विनाकारण. आणि याच्यासाठी ज्ञानयोगाची कास धरा. बस. एक एक क्षण मस्त जा. मौन, शांतता, स्थिरता, आनंद, परमानंद. या विश्वाचा मी एक भाग आहे. बस याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही पाहिजे मला. खुश. म्हणून हे शब्द मौनाकडे जाण्यासाठी, ज्ञान रिकामं होण्यासाठी, सत्संग अहंकारातून निराकाराकडे जाण्यासाठी. कळते? तुमची इकडे 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 भिरभिर करणारी नजर अशा अवस्थेत जगायला लागली की अशी शांत हो. काही नको असतं तुम्हाला आता. बस मन शांत झालेलं असतं. आतून एक ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो. तुम्हाला कुठलीही चिंता नसते. आपोआप डोळे बंद होतात. लक्ष श्वासाकडे जातं. ते शरीर डोलतंय का स्थिर आहे त्याचा काही फरक पडत नाही. आजूबाजूला किती गोंधळ आहे, कशाचा आवाज आहे, त्याचा काही फरक पडत नाही. ना भविष्याची चिंता आहे, ना भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचं काही पश्चाताप आहे. ना गम ना धम. तुम्ही वर्तमानात, तुम्ही जाताय तुमच्या आतमध्ये. जसं स्वतःच्या चेहऱ्याला डोळे बंद करून बघतात, अजून हसू येतं. मग स्वतःला बघताना असं वाटतं, अरे किती छोट्या छोट्या गोष्टीचं विनाकारण टेन्शन घेतलं मी. जे माझ्या हातातच नाहीये, कशाला टेन्शन घ्यायचं? आणि जे हातात आहे, कशाला रडत बसायचं? बदलायचं ते. असं का घडलं आणि तसं का घडलं? अरे घे जबाबदारी. कर. तुला जे काही करावं असं वाटलं ते दे, तुझं 100%. जे होईल त्याचा स्वीकार कर. आयुष्यातले एक एक क्षण जग आनंदात मस्त. आणि ही जाणीव स्वतःच्या आतमध्ये झाली की मग आपोआप मन जे शांत होतं ना, त्यातून आपण जे शून्य होतो ना, ते शून्य अवस्थेतून ध्यान लागतं. कळालं मंडळी? आणि जसं ध्यान लागलं
तसं सर्व प्रश्नांच्या तलवारी आपोआप मॅन होऊन जातात आणि मग तुमच्या चेहऱ्यावरच आयुष्याची शान बनून जातात. किती छान आहे ना हे सगळं. मग आयुष्य सुंदर होत. फक्त निरागसता, आनंद, समाधान, शांतता आणि असंच जगत राहायचं आपल्याला. कळतंय? येस. तयार आहात सगळे? हम्म. ज्ञानयोगाचे साधक आम्ही जगू छान छान. हम्म. येस. ज्ञानयोगाचे साधक आम्ही जगू छान छान. प्रत्येक क्षणात आनंदात राहू, कसला अपमान आणि मान. येस. चल. जे जे काही करायचं, विचार नाही करायचा की यातून मिळेल. पराजय की जय. हॅलो. कळतंय का? आनंदाने करत राहायचं आणि म्हणत राहायचं, बस. देवाचं नाव घेत राहायचं, आनंदाने जगत राहायचं, एन्जॉय प्रत्यक्षण करत राहायचं आणि सत्संगाशी सोडलेलं राहायचं. बघा, मौन, शांतता अनुभवत आहात तुम्ही सुद्धा ज्ञानयोगाच्या या सत्संगाला ऐकण्याच्या आधी आणि आता. मनातले प्रश्न, मनातली विनाकारांची चिंता, मनातलं टेन्शन, अरे रिलॅक्स, ठीक आहे, काहीच माहिती नाही, ओके, छान, मस्त. ही ज्ञानयोगाची कमाल. येस. सत्संग आहे. हम्म. छान वाटतंय मंडळी. बोला. रिलॅक्स झाला. असंच खुश राहा.